टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी आमदार पात्रतेच्या याचिकेवर आज आणि उद्या विधिमंडळात अंतिम सुनावणी। 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी पेडणेकरांची चौकशी। खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी। कथित खिचडी घोटाळ्याचा संदीप राऊतांवर आरोप। खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण अटकेत। मुंबईत आज मवियाची बैठक। जागा वाटपाचा तिढा, बैठकी सुटण्याची शक्यता। बैठकीला मवियाचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। जागा वाटपावर लवकरच तोडगा निघेल। प्रकाश आंबेडकर मविया सोबतच असतील, संजय राऊतांचा विश्वास। आजच्या मवियाच्या बैठकीमध्ये आंबेडकर असतील, राऊतांची माहिती। ठाकरे गटाची आजपासून मुक्त संवाद यात्रा। 17 लोकसभा आणि 31 विधानसभा मतदारसंघातून निघणार यात्रा। पुण्यात आज राज्य मागासवर्ग आयोगाची ऑनलाईन बैठक। मराठा सर्वेक्षणातील अडचणींबाबत बैठकीत होणार चर्चा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक। आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी बोलावली बैठक। सरकारनं ओबीसींच्या अश्रूंचे अंगार होऊ देऊ नये। ओबीसी आरक्षणात मोठा वाटेकरी आणला। लोकशाहीच्या विशेष मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांचा सनसनाटी आरोप। सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही। ओबीसी आरक्षणात वाटेकरी केलेले नाहीत, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मराठवाड्यात केवळ 32,091 कुणबी नोंदी आढळल्या। सर्वाधिक 35,57,000 नोंदी विदर्भात। मनोज जरांगे आज रायगड दौऱ्यावर। रायगडावर जरांगे पाटील शिवरायांच्या समाधीचं घेणार दर्शन। महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल। चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 15 राज्यात राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला होणार मतदान। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। लोकसभेसाठी पुणे भाजपचं बूथ चलो अभियान। मतदारसंघातील 2010 बूथवर पोहोचण्याचं भाजपचं लक्ष्य। 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीमध्ये अभियान राबवणार। पुढील 3 वर्षात अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वर जाण्याचा अंदाज। देशाचा जीडीपी 7% राहण्याचा विश्वास। बजेटच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाकडून टिप्पण जाहीर। अमरावती शहराचा आज आणि उद्या पाणी पुरवठा राहणार बंद। मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणी पुरवठा बंद। मुंबई पुणे महामार्गावर आज 12 ते 2 वाजता ब्लॉक। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी 2 तासांचा विशेष ब्लॉक। 10वीचं प्रवेशपत्र उद्यापासून मिळणार। 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक तोंडी परीक्षेला होणार सुरुवात। मुंबईकरांची वीज महागण्याची शक्यता। टाटा वीज कंपनीचा दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर। तर 1 एप्रिलपासून दरवाढ होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामाची प्रगती शून्य। मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रावर मेहरबानी करणार का? आदित्य ठाकरेंचा पत्राद्वारे आयुक्तांना सवाल। यवतमाळमध्ये सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण। तरुणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची शिक्षकांची तक्रार। सर्वेक्षक शिक्षकांची पोलिसात धाव। सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसोबत नागरिकांचा उद्धटपणा। सर्वेक्षण करताना माहिती देण्यास महिलांचा नकार। ठाण्यातील कळवा परिसरातील घटना। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला नाही। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना विश्वासात घेतलं नाही। लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप। गुलाबराव पाटलांवर रोहित पवारांनी ठोकला अब्रू नुकसानीचा दावा। पुणे न्यायालयात 100 कोटींचा दावा। रोहित पवारांविषयी खोटी वक्तव्य केल्याचा आरोप। अजित पवार छगन भुजबळांशी करणार चर्चा। आम्ही कोणालाही दुखावणार नाही। अजित पवारांकडून भुजबळांची समजूत काढण्याचे प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।